हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहुनुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं वरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही कालचे युद्धांतो काले कसं पळेल म्हणारी कर्ण बारी धैर्यारे युद्धभूमी कैला ऐचे दिसा एक वेळ अर्जुनान मरचे एक वेळ हांव मरचें म्हणाल निश्चय करून आयला. द्वंद्व युद्ध शूर जाता. सुरवेक युधिष्ठिराल ಒಟ್ಟು युद्ध करू येता. कर्ण कडेरी युधिष्ठिराल बाणाचे दुख जत्तका जलरे कडेर म्हणताना युधिष्ठिराका सहायक कोण सोणू बिल्ला नापोणू तू प्रख्यात कुरुवंशांतो जल्लोलो अशी तशी म्हूण मस्तक तक्का कोंकितना ताका भारी बेजार जाता. कडेरी बस कृष्णाले बस जो अर्जुनाले बस तशें परे उलयता. कडेरी भीमाक कोप येता. भीम ताका मारूं येतना शल्यो भीमाक सांगता म्हळ्यार भीमाल ಒಟ್ಟು युद्ध जाता. भीम कर्णान नेलार पाडून घेवन ताणें युधिष्ठिराक आनी कृष्णाक हियाळसिलें ते कालचे दिसा आमी पळयलां. हरिनिंद केल्ले जनाक तागेले प्रतिचिंती भीमाले कसं हरिनिंद केल्ले जनाले जीब सिगूण घालता म्हूण तशी शल्यो सांगता तूं न्हय मारची ताका तागेले जीब कातरू म्हूण येतना तूं मारचें न्हय अर्जुनान मारचें. आनीक कसं म्हळ्यार कर्णाक अंग ऊन केल्ल्यार ताका तो मानी जलेल देखून तोची पंचेशना ताणें वंचना नातल्यार अर्जुनाल प्रतिज्ञा भंग जाता. आनीक कसं म्हळ्यार तूं ताका अंगहीन कोण सोण अर्जुनाले मारूं दिल्यार अर्जुनाक ते हीत जायना तें युद्ध इता म्हळ्यार कर्णान दुखी आसतना मारलेलें म्हूण येता तशें हांव तूं सोड अर्जुनाले ಒಟ್ಟು युद्ध कोरकानो ताणें जल्नवें थंय सोडता. मागीर अश्वत्थामाक आनी अर्जुनाक युद्ध जावचें आसा. अश्वत्थामा धांवता कळ्ळें. मागीर मगधरायु दंडधरू तागेल भाव दंडाक अर्जुन मारता. संक्षिप्तकार ಒಟ್ಟು ते दुसरी युद्ध जावचें आसा. कडेरी आनी कर्णाले वचुका तागेले आजे अंत्य म्हूण कृष्णान सांगू भितरी अश्वत्थामाक आनी पांड्यरायालेक द्वंद्व युद्ध जावचें पळयताची. पांड्यराय चित्रांग दिला न्हू ताका अश्वत्थामा मारून घालता. हंचाण आमगेलें सैन्य मस्त नाश केला कर्णान म्हूण सांगून अर्जुनाक तें सैन्य राखूका म्हूण दिसता व्हरलेलें. तेच भितर अश्वत्थामाक आनी धृष्टद्युम्नाक द्वंद्व युद्ध जाता. अश्वत्थामो धृष्टद्युम्नाकय सोलवायता म्हळ्यार ताका नाश कोरका म्हूण सांगून मस्त बाण सोडता. अश्वत्थामो ताका कांय लागना दुखना चर्मा घाय समीत जायना. खडगान तागेले गोळ मारता म्हूण वता जाल्यार तागेले चर्मान तो एक चूर घाय जायना ना ती पळोवन ताका आश्चर्य जाता. कडेर म्हणटना तागेले बिल्लानाची धृष्टद्युम्नाले गळ्याक घालून तांडून ताका दुखयता. हेकडे तेकडे तांडून व्हरता. तें दलीयेचें युद्ध नव्हतें तशी नेल्यार एक प्राणी तांडिल्ले बरी तांडितना तेदून कृष्ण अर्जुनाक आनी भीमाक अश्वत्थामाक धामडायचें म्हणटा. जल्वे कडेरी भीमार्जुन
त्यांनी समाची मस्त बाण मारताची अश्वत्थाम कसं करता दृष्टद्युम्ना सोणू तागेल रतार धावता तो तसलोची तक्क कसले जायना म्हूण जल्ले कुळे युद्ध सोण धमचेताणे तै दुकून मिंगड कडेन वता कडे दृष्टद्युम्नाकनी कृतवर्माक युद्ध जाता मस्त तीक्ष्ण युद्ध जाता कळवे मस्त कसले प्रयत्न कोरका म्हणून आसता दृष्टद्युम्नान तेद भितर कृतवर्मा मारून जाता तो तै दुकून कृपाचार्यो कृतवर्माक तागेल रतार विंगड कडेन व्हरता ದುರ್ಯೋಧನಲೆದ್ರಾಕ ನಕುಲು ಸಹ ದೇವಾಲ್ ಒಟ್ಟು ಯುದ್ಧ ಜತ ಹಂಗ ನಕುಲು ಸಹ ದೇವಾಲ್ ಒಟ್ಟು ದುರ್ಯೋಧನ ಘೋर युद्ध करता आणि नकुल सह देवाले रोतो नाश करता युधिष्ठिर वता दुर्योधनालेद्रा युद्धाक दुर्योधनु युधिष्ठिराकई तागेले गोडे तागेले सारथी तागेले ध्वज पुरे मारन ताकाय रथरहित करता ते भितर कर्ण येता दुर्योधनाल वटू युधिष्ठिरा एदुसच्या म्हणून ते भितर भीम या पळोवन तो म्हळ्यार कर्णान युधिष्ठिराक एदुरसूच्या यत्नाची ताका गोतच न्हू भीमाक दुर्योधना मारो चमकल्या कर्ण दुर्योधनाक सहाय करूं येता युधिष्ठिरा लागीं वचना म्हूण तो दुर्योधनाल वटू युद्ध करता दुर्योधना क्षण भितर रथार दुखून तोग्गू पडयता ताजे नंतर भीमू कर्ण थंय येवूंक यत्न कर्णान भीमाला युद्ध करूंक थंय येतना भीमू कर्णाक बाण मारून राबोवन तागेले पुतू सुशेणाक मारता कळवे सत्यसेनाक सुरवेक मारला सुशेणाक कर्णालेद्राक मारता कडेरी सुशेणू कर्णा लग्गीची मर्त पाप सुशेणान मेल्लेल पळोवन कर्णा जोर कोप येता भीमाक सोडली ताणी हें जेवची ना म्हणून तो कसो करता ते तागेले ಒಟ್ಟು तागेले ಎದುರು आशिल्ले पांडव सैन्य पुरे मर्दन करून वापस युधिष्ठिरा लागीं युद्धा वता सात्यकी दृष्टद्युम्न द्रौपदी पुत्र पुराय जन येवन युद्ध आड दिताची जाल्यार कर्ण तांकां पुरे सलबायता वापस युधिष्ठिरा लागीं वता लागीं युधिष्ठिराल गोडी मारले नकुल सहदेवा मारले युधिष्ठिराकय बाणान सम मारली की धर्मराया कुटान रपचे कष्ट जाल्ले ते आगेले कर्णाल बाणान मस्त दुखला तो तागेले सीधा तो तागेले शिबिराक वता थंय वचून नुत न्हिदता ताका कर्णान मस्त हंगशिराय पळय तेवय ताका मस्त बेजार आस कर्णान मस्त ताका हें केला कसलें तूं कसल्याक युद्ध करूं येयला तूं स्वभाव देखून ब्राह्मण न्हय तूं क्षत्रियाल वरी चलत बे तूं ना न्हय मागीर खंयचे धैर्यार तूं मेगेल्याक युद्ध करूं येयलो तुगेल्या पशी पराक्रमान तूं उणेशिल्ले जनाले युद्ध करता न्हय बस तुगेले कृष्णाले जेवो अर्जुनाले जेवो रक्षण घे कळवे केन्नाक कर्णाल द्वंद्व युद्ध येऊ नका तूं गेलो ना म्हणून सांगले ते ताका लज्जी जाले मस्त खिन्न जाला सुरवेकाची युद्ध नाका म्हणून म्हणत आशिल्लो आतां दीस दुखून दीस युद्धा येवका जाले दिसा दुखून दिसाक एक तांकां दुख्ख जेवचे घटण जाता रस आतां युद्धान शिरकून जाला आनी कितली काळ आसा पळय हें युद्ध आनी कितली दुखी भोगू आसा आनी कोण कोणा कळून घेवचें आसा असल प्रेम मनांत ताका अर्जून मनांत पुंकान आलोचन येता युद्ध शूर जेवचे फुडें अर्जुनान सांगिल्लें पळय हांव एकलो पुरो सर्व कौरवां मारच्याक तांगेले ओटो येवचे तितले क्षणी सैन्य मारच्याक हांव एकलो पुरो न्ही म्हणलेलो आजी मस्त एक मृदू रितीर युद्ध करता विरावेश नंचिना तागे लागीं तशें कसले तो करता सामान्य सैनिकांक कोचोन घालता शिवाय मुख्य जावन कोणा मारका तांकां मारिना न्हय आतां सेकंड देखून इतले वेळ जालो न्हय कर्णालेद्रा येयन तो आनीक ताका कर्ण आयचे दिसा मारता म्हणून प्रतिज्ञा केलेली विसरून गेला दिसता ताजे वयर तो कर्ण म्हाका तूं क्षत्रीय जावनासचे पशी ब्राह्मणत्वार येसचे लायक तूं वनवासा वच्चे लायक म्हणून म्हणली न्हय हें उत्तर अर्जुनान आयकलेलें जाल्यार पुणी ಸ್ವಲ್ಪ विरावेशात तशील कितकी ताका कोणाचें वचून सांगल्यार जाता तुगे लढनाक मस्त ताण हंगशिले बाद दिल्ले म्हणून युद्ध करका की नाका की जेवका की नाका की म्हणा की युद्ध करता भीमू नकुलू सहदेव हांणी रथपूर्वक युद्ध करता रसाची शिवाय अर्जुनान येद्दोळ ते संकटान युद्ध केलेलं ना
एक पण कृष्णान ताका कोंकून बत्सन कोरनू जे तरी भीष्माक ताणें मारून तो गुपाडे इल्ले मागीर खंयचे वेळा तसल युद्ध करनी द्रोणाल वटी युद्ध करतना तशीची कृष्णान बिश्टाईल नंतर ताणें सम युद्ध केलेलें आयच्या दिसाक म्हाका कशी केलेलें कर्णान कृष्णाक मनां चमकला की ना की कोण ताका सांगता की अर्जुनाक कोण सांगून तागेल करीन सम युद्ध करयत की कळवे आनी त्या सोडी ताणी मागीर एक हेच्यान जेत की धर्मरायाक ताणी केल्ली प्रतिज्ञा पुरयसूची सोडी दृष्टद्युम्नान द्रोणाक मारलेल खातीर कितली व्हडली गलाट केल्लो हे पुरे पुंकान पुंक जावन धृतराष्ट्राल मनांत आलोचन येतरस हांगा अर्जुन पळयता पुरे सैन्य मारतरस कोण कर्ण तागेल दिकड वता थंय वतना युधिष्ठीर दिसनी कळवे युधिष्ठीर दिसनी म्हणली कुडले थंय निमगीत तो युधिष्ठीर कैस म्हणून दृष्टद्युम्न सांगता ताका अशीच जाल्लें कर्णाल वटी युद्ध जाल्लें कर्णान ताका मारलें ताका जोर घाय जाला तो शिबिरा चमकला म्हणून भिमानय सांगलें भिमान सांगतना कडेन म्हळालो भिमालेगी पळय आनी हांव ಸ್ವಲ್ಪ वचून अण्णा पळोवन येता तूं हांगा शत्रू निग्रह तूं कर का म्हणून सीदा तागेले डेरे कृष्णा मोटू आयला थंय युधिष्ठीर भारी बेजारार न्हिदून आस कर्णनी या कृष्णनी अर्जुन येयला पळोवन ताका भारी संतोश जाता तन्नी युद्ध सोड हांगा येवका जाल्यार खंयची अर्जुनान कर्णाल वटू युद्ध कोर न्हू ते संतोशा सुद्दी सांगू येयल्यान दिसता कर्णाक मारलें म्हूण म्हणलेलें म्हूण लेखून म्हणटकीर अर्जुना कितली की वर्ष दुखून म्हाका युद्ध जाल्ल्यारी ते वनवासा आसतना युद्ध जाल्ल्यारी ह्या कर्णा एदुरसूचे कोणे अर्जुन एकलोची सम कर्णा एदुरसूच्याक म्हण जाल्यार म्हाका रात्री जाग जाल्यार न्हीद पण आशिल्ली कर्णाल विशय उडगास येतना आजी तूं मारली न्हय तूं जायकी नाका की म्हूण युद्ध करचें पळयतना कर्णा आजी तूं मारना म्हूण लेखला जावो आमगेल भाग्य कितकी कर्ण मेल्लो न्हू म्हाका भारी संतोश जालो कशी मारले अर्जुना तुवें ते परी म्हाका विवर जावन सांग म्हणून अर्जुन सांगता की अण्णा आनी की हांव तागेलें युद्ध चमकल ना तागेले दिकड वतना तूं दिसनी म्हाका रणरंगान तूं म्हणाव तूं कैस म्हूण पळोवचे खातीर निमगिले भिमान म्हणलें तूं शिबिरा वचून न्हिदला म्हूण तुका घाय जाला म्हणालो भीम कर्णाल निमती कशेंच तूं म्हूण पळोवन वचा म्हूण आनी आत्तां वता कर्णाले युद्धाक तशें जावन म्हाका तुगेले आशिर्वाद जावक न्हू मॅ ताजे खातीर तुगेलो हांव आशिर्वाद घेवच्याक आयलो म्हूण सांगून म्हणटा कडेरी हांगा युधिष्ठिराक जोर कोप येतकी हंचाण कोप येयले हंचाण मनाक संतोष नातले वरी कुडले एक पंत तो वायट उत्तर म्हळ्यार वायट म्हळ्यार तो वाच्य उरलेना धर्म भिरू न्हू तो जाल्यार ताका कोप म्हणलो येवचो ना जोर कोप येयलो मन कळंक जाल्ली की एक पंत कोप येयली कुडले कसं म्हणा क्रोधात भवती सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमः म्हणून कृष्णान सांगनी मे तशी हाका मनान तूं एक पंत कोप उकल न्हू तागेले मनाचे स्थिमीत चुकल्या वरी जाल्ले कुडले तो अर्जुना निंद करला वडणे अर्जुनाल गांडीवाचे निंद करतो तो कसं म्हळ्यार कसल्याक तुका गांडीव धनुष्य धरलेलो म्हणून सांगचें सम्मे तुका तशें पळय म्हणूक नज्जशील न्हय पळय गांडीव कृष्णाले ती जावो मेगेल्या दी आनी आम्मीच कर्णाले युद्ध करना हांव जेव कृष्ण जेव ताका मारता तुका कसल्याक गांडीव तूं हाता गांडीव धरून युद्ध करना नातलें हांव सुरू दुखून पळयता अर्जुना तुका जाल्यार तितलें मोवाळसाणीर युद्ध करतरस युद्ध सुरू जावची पशी बिनी फुडी बिनी तुगेले युद्धा खातीर तूं काम एकलो पुर तुमकां आमी तशें जावन तुगेलो वैरीची विश्वास दवरनाशिल्लो तूं एकलो पुर म्हणून आजी पळोवच्याक गेल्यार तूं कितले पाप पुण्यारी युद्ध करता सम्यते तो करचे एक वे गांडीव काणू कृष्णाला दी जेव मेगेले दी एक वे हांव मारता जेव कृष्ण मारता जेव अथवा भीम एवैनम निवृत्ते त्वयि पातयेत भीम मारता ताका कळवे तूं युद्ध करना म्हण कर्णा मारना म्हण भीम मारता की ना म्हण पळय कर्णाक आनी की म्हणटा की त्वं तु कुंत्या व्यर्था सुता क्लिबो मिथ्या प्रतिश्रवः कुंतीन जन्म दितन तुका व्यर्थ जन्म दिलेलो की म्हणून तूं क्लीब म्हळ्यार शंड म्हणटा पळय आमी तशी आनी मिथ्या प्रतिश्रवः प्रतिज्ञा कसले केलेले मिथ्या प्रतिज्ञा तो म्हळ्यार प्रतिज्ञा फटी तुगेले फटिंग तूं कसले
समकरणी येदोळू सांगिल कसले तू कोरून दाखयनी आता पळे मक्क करणान कोण मट्ट हिंसे दिले कोण मट्ट मक्क दुःख इले कोण मट्ट एक नमने हियाळसून उल्लयलो रणरंगात पुरे जन लेद्रा भीमु नामे आज करून मक्का मारतशिलो म्हणताना अर्जुन खडगू काणू तगेला हाताशील खडगू उबारतके अर्जुन कळवे मारू म्हणू कोणाका युधिष्ठिराक कृष्णा पुराय गोतस न तो देव म्हळ्यार सर्वज्ञ म्हणटा ताका कोणाला अंतरंगांत कसल जाता त्याक म्हळ्यार सर्वांतरयामी तो सर्व व्याप्तूय तो भायर येस भितर येस म्हणटा पळय तशी अर्जुनाला अंतरंगा कसं जाता युधिष्ठिराला अंतरंगांत कसं जाता पुरे कृष्णाक गोतस तशी सर्वज्ञ म्हणचे पट्टीने देवाक कुडले म्हणटा की कृष्ण कसं करतो तू खडग कसले काढता कसं कतरी या करतो तू हंगा कोणय तुगेला युद्ध आयलींचवे नानवे शत्रू कोणीनांचंगा आता हंगस म्हळ्यार कोण धर्मरायू हा मग तू हांव युद्धा येन तुगे लागीं धर्मराय युद्धा येनी तू मागीर खडगो कोणा कळलेले धर्मराया कळले जाल्यार ती चुकी इते म्हळ्यार तो तुगेल्या पशी मलगड्याक मार वचना धाकल्या ना म्हणून कळवे कडे अर्जुन सांगता कृष्णा तुक्कू कसले गोत्ननातील विषयना प्रतिज्ञात ततो हन्मी नृपमित्याह तम हरिः तमः गांडीवं दातुं यो वदेत् तद्वदो मया मिगेल गांडीवा विषयो कोण हंगसून उलयत की जावो गांडीव काण विंगडा दी म्हण कोण म्हणत की तक्का मारता म्हणून म्हणला न्हू सुरेखच एक भीमान कसं प्रतिज्ञ केलेले अर्जुनान कसं प्रतिज्ञ केलेले पुरे त्या केन्ना म्हळ्यार द्रोणान गुरुकुलान तो एक गुप्त प्रतिज्ञ कर का म्हणून परशुरामान सांगिल वरी सांगताना परशुरामान द्रोणा सांगचे द्रोणान तगेल शिष्यांकय सांगचे आस अर्जुनाला गुप्त प्रतिज्ञ म्हळ्यार त्यांची गांडी कोण हंगसिता तांकां मारता म्हणून भीमाल गुप्त प्रतिज्ञ कसं म्हळ्यार म्हाका कोण मिशनातील खाडनातील आनी म्हण हंगसिता तांकां म्हणटा म्हणून सांगून तशी ते तो सांगता कृष्णा लागीं तू कुगूत नानातील कसलं नाना कृष्णा मेल गांडी बाबा विषय असं कोणीय उल्लोचे आयलीच म्हणजे तांकां वध करता म्हणून सांगला ना कृष्ण म्हणटा की बाई ना म्हणा सत्यस्य वचनम श्रेयः सत्य ज्ञानम तु दुष्करः पळ्या सत्य उल्लोचे सम्माची जलारे सत्य कसलं म्हणून कोळका नव्हे वट्रासे उल्लत नाही नव्हे पण आता सत्य म्हळ्यार कसं म्हणून सुरे तुका सांगता तू सांगील सत्य आ प्रतिज्ञ केलेलं सत्य असं कडे म्हणणं सत्य तशी नाही सत्य म्हळ्यार कसले म्हणून म्हणारे चांग जनांक कसल हित दिता ते सत्य शास्त्रांत तू सांगताचे शास्त्र प्रमाणयुत जेवन सांगता सज्जनांक कसले श्रेष्ठ जाता यत् सताम हितम अत्यंतम तत् सत्यमिति निश्चयः त्या मात्र सत्य म्हणून कळलं शास्त्र निश्चय करता आणि धर्मच पळय धर्मस्य आचरणम श्रेय धर्मज्ञानम तू दुष्करम पळय धर्म कसलो म्हूण सांगून समाची ज्ञान असले रे धर्मज्ञानम तू दुष्करम धर्म कसलो म्हणून कळचेच पळय ते दुष्कर त्यांचे धर्माचे आचरण करचे सुलभ जाल्यार बद धर्म खंयचे म्हूण पळय का केल्लो कडेन केल्लो आतां सत्य सांगचे धर्म म्हणले केल्लो कडेन एक मनशाल प्राण वत म्हणजे थंय एक सान पट्टी मारल्यार दूख ना चुकी ना आपत धर्म म्हणून घेता तशी धर्माचे कसा कर्मणा गहनो गती ही म्हणून सांगून कृष्णान म्हणला पळय कंची कर्म कंची किम कर्म किम अकर्मेती कळवे सांगच्याक कवयो अपि मोहिता हा म्हणून म्हणला कृष्णान कळवे कंचे कर्म कंचे अकर्म म्हळ्यार धर्म म्हळ्यार त्यांची कंचे कर्म म्हणून सांगचे कंचे अकर्म म्हणून सांगचे कंची विधी युक्त कर्म म्हणून सांगचे कंची विधी निषिद्ध कर्म म्हणून सांगचे धर्मान धर्माक विधी निषेधात्मक धर्म म्हणून म्हणटाची कळवे हें करी हें करूनच कोण कसल कोरका कोण कसं करू एकल्याला आचरण आता ब्राह्मणांक यज्ञ याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रहण श्रेष्ठ जाला रे क्षत्रियांक तांकां यज्ञ याजन करून बशिने अध्ययन अध्यापन तांकांच कळवे दान दिवचेच प्रतिग्रहण करू ना क्षत्रियान ब्राह्मणान दान दिवी येते प्रतिग्रहण करू येते क्षत्रियान अध्ययन करू येतं अध्यापन ना ब्राह्मणांक अध्ययनय करू येतं अध्यापनय करू येतं कळवे यज्ञाक क्षत्रियान बैसू येतं ज्याला याजन करू ना म्हळ्यार याज्ञिक जावन ब्राह्मणान बैसू का अशें प्रेस आनी ब्राह्मणान शस्त्र बारू ना धनुर्विद्य केन्नाय क्षत्रियांक मांत्र जाल्यार धनुर्विद्य शिकूनच म्हणना
जाल्यार शिकले नंतर ते प्रयोग करून ना क्रूर काम ब्राह्मणांक ना अशी प्रेस म्हळ्यार हाजे अर्थ कसा वैश्य शूद्राले सांगूचे मुखाला मस्त आसा हाजे पयशे फुडें आमी पळयल्यांची भगवद्गीतेन तो ह्या विशय जाल्यार विशय कसले म्हळ्यार एकल्याक धर्म म्हणून घेतील अन्यकल्या तो अधर्म जावच्या पुरो आतां ब्रह्मचारी धर्म म्हळ्यार स्त्री संघ करूनच तेचे ग्रहस्थ धर्म म्हणून ग्रहस्थ आश्रम घेतले नंतर ताणवरडी कोण घेतले स्त्रीक ऋतुकालार एक समागम करणी तिका गर्भधारणेक एक अर्हते येना नशी केली म्हण जाल्यार तेव्हा ही पाप जाता ग्रस्ताक तशी कोणाक धर्म म्हणून एकल्याक एक वर्णाच्या धर्म खंयचोच पळय अन्य वर्णाच्या तो धर्म न्हय आसता एक आश्रमाच्या खंयचो धर्म आसता पळय अन्य आश्रमात तो अधर्म आसता तशी अर्जुनाक कृष्ण सांगता कळ्ळें धर्मस्य आचरणं श्रेयो धर्मज्ञानं तु दुष्करम तुका कसलो धर्म म्हणून समाचे ज्ञान नाशी तू धर्म आचरण कसं करचें तशी धर्म सज्जनांक चांग जेवची तशी कसं करता पळय त्या धर्म म्हणून शास्त्र निश्चय आसा म्हळ्यार अर्थ कसले म्हण म्हळ्यार कृष्णान सांगिल्लें अर्जुनान ताणें प्रतिज्ञा केल्लें पळय त्या वचना खातीर ताणें वध करूं वचचें म्हळ्यार तें वचन हांवें मिगेल कांडिबाग कोणें उलयलें तांगेलें वध करता म्हूण सांगलां हें सत्य वचन म्हणून अर्जुनालें कळ्ळें सांगता तो वय अर्जुना तूं प्रतिज्ञा केला तुगेलें वचन सत्य जावन कोरका तें श्रेयस्कर अशी जाल्यार तें सत्य कोरका म्हूण सांगून तुगेल्या अण्णाक गळ कातरलो म्हूण जाल्यार तुगेलो गांडीव उलयलो ते ताणें पाप केल्लें ताका मारलें जाल्यार मारली कोणा तुवें तुगेल मालगड अण्णाक न्हय तूं मारलेलें एक पाप न्हय ते बाई दुष्कार्य जाली न्हय तशें हांव न्हू वचन आमी आतां एक वचन दिल्ली कोणाक तें सत्य कोरका जाल्यार सुर्वे धर्मज्ञान सुखा कसलो कोरीत कसलो करूनच म्हळ्यार परिज्ञान सुखा कळ्ळें प्रतिज्ञा पालन मिगेल धर्म म्हूण लेखल्यार प्रतिज्ञा पालन म्हूण सांगून अधर्म करची न्हय न्हय तशें जाल्यार प्रतिज्ञा पालन धर्मरुपार कशें करचें म्हूण म्हणलेलें तूं सुर्वे अर्थ करून घेवका कृष्णा म्हणटा तूं प्रतिज्ञा सत्य करचें फोर्सारी तुगेल्या पशी मालगडण धर्मराजाक तूं मारली म्हणटा महान अर्थ जाल्ले एक सान एक पयशे लाभा खातीर लक्ष लक्ष भांगरा नाणें कोणें कळून घेताच पळय आतां तुगेले प्रतिज्ञा नेरवेरसूच खातीर धर्मराया तूं दीश मारलें म्हळ्यार मागीर तुका धर्मराय येत तुवें ना न्हय तशें हांव न्हू तुगेलें प्रतिज्ञा वचन सत्य जावका तितलेंच न्हय तुका तें सत्य जावचें म्हूण हांव कशी सांगता कशें म्हूण सांगता वनपर्वांत महाभारतांत सत्या विवरण दिलां ना वनपर्वांत आमी पळयलां सत्यस्य वचनं श्रेयः सत्यज्ञानं हितं भवेत् यद्भूत हितम् अत्यन्तं तद्वै सत्यं तद्वै असत्यं तद्वै सत्यं म्हळ्यार तद् असत्यं परं मतः म्हण म्हळ्यार सत्या सतामिदं सत्यं सज्जनांक कसलं हित की त्याची सत्य म्हूण सांगून ताजे अर्थ सत्य शब्दाचें निर्वचन कळ्ळें तशी ताजे खातीर कृष्ण एक काणी सांगता कौशिक म्हूण म्हणलेलो एकलो ऋष आशिल्लो कौशिक आख्यो ब्राह्मण ही लीनम ग्रामजनम क्वचित तो भारी सत्यवादी म्हूण म्हणलेले एक नमने नांव घेतिल्लो रायू तो ब्राह्मण तो कौशिक मुनिवे वो भारी सत्यवादी म्हूण कडेर एक दीस दरोडेकोर ಸ್ವಲ್ಪ ಜನ ದಂಡ घेवन येयली तांगेले दुड्ड भांगर आसा म्हूण सांगून तांणी ते मुनील आश्रमा येवन खंयची निप्पन बसलीची कळ्ळें तस्करेशु अभिदायैव निरयम प्रत्यपद्यता तस्कर म्हळ्यार चोर तांणी सोदून येयलीची सोदून येयली कुठले हांव आजे वरान पट्टी मारनी आजी तांणी हांगा निप्पन बैसनीची म्हूण पट्टी मारला रे मी गेले इतले काळाचे सत्यवादी म्हळ्यार नामत नवे म्हणून तशी लेखून पण तांणी हांगा निप्पन बैसल्या म्हणून दरोडेकोराले सांगले जाले दरोडेकोरान तांकां पुरे मारले मार भांगर पुरे घेवन चमकली तांकां हाणी सांगून तांकां दीश मारयल्या वरीचेल न्हय पाप हाका येयले वो इतलो व्हडलो ऋषी कडेर म्हणटा नरक आवत तो म्हूण तशीची त्यांची एक व्यादाल विशय सांगता ह्या ब्राह्मणाल विशय सांगले न्हय एक व्यादाल विशय सांगता कश्चित व्यादो मृगम हत्वा माता पित्र निमित्ततः एकलो बलाक म्हणलो व्यादू बेडू तो तागेले अन्नालनी अम्माले आहारा खातीर जावन एक मृग मारता काय कळ्ळें म्हूण ताका स्वर्ग मेळटा इतेका म्हूण म्हळें तांणी तें कसं पळय भक्षार्थम अभ्यगात स्वर्गम असो मृगो यशः त्या मृगरुपार ते दुस्त येयलो एकलो असुर कय कळ्ळें लोकनाश कोरका म्हूण सांगून दुर्बुद्धीन ब्रह्मा प्रत्यक्ष करून घेवचे तपस करता तागेले तपस्या उद्देश कसले लोकनाश करता म्हणून तसल्यार ताका
तज्ज कतीर त्या कसे की जाऊन बेडान ताका मारले बेडान आहार कतीर मारलेले जलरी दुष्ट आलोचने तपस्सी करतले हत्ये जलनवे नरहत्ये नव्हती तो राक्षसू आईला ते नाही मृगरूपार आईला ते असुर हत्या आहार कतीर केल्लेले जल्लरी ताजी निमती एक असुरू नाश जाल्लो ते मागीर तागेले तपस्या उद्देशूय घोर उद्देश आशिल्लो कळ्ळें लोक नाश करता पण म्हणून तशें जावन न्हू ताणें मेल्लेले देखून कोणा हित जाल्लें सगळे लोकां हित जाल्ले न्हय ते मारलेले पापा पशी चड लोकहिताचे पुण्य चड जालेले देखून ते बेडाक स्वर्ग मेळ्ळो म्हणून ते ऋषिक कौशिकाक ताका नरक मेळ्ळें पळय तशें जावन सज्जनांक चांग कसले जता आम्ही कसं धर्म पालन करतना सज्जना चांग जाता ते पळोवका आतां युधिष्ठिराल इतलो सज्जन धर्मिष्ठू कोणीय ना तूं तुगेल गांडीवाक उलयलो म्हणलें एक कारणाक युधिष्ठिरा मारले म्हूण जाल्यार रे कळ्ळें मागीर तुका कांय कसलेंय सम करूं जायना तूं ओड अधर्म पाप केल्ल्या वरी जाल्लें तशें जावन तूं एक करी तुका हांव एक वेदवचन सांगता कसलें म्हळ्यार मालगड जनांक तूं हांव म्हूण एका वचनार उलयला रे तांकां अपमान केल्ल्या वरी मालगड्यांक अपमान केल्यार तांकां मानिश्ट मालगड्यांक भारी मानिश्ट तांणी सज्जनाक अपमान केल्लें म्हूण जाल्यार तांणी आसून मेल्ल्या वरी म्हणटा पळय तशी तूं अपमान कर ताका त्वम इति उक्तो ही निहतो गुरुर्भवती भारत ही अर्जुना त्वम इति उक्तो कळ्ळें तूं म्हूण एकवचनार उलयला रे तुगेल्या पशी मालगड्यांक ते अपमान जालें न्हय तेंची निहतो गुरुर्भवती भारत मालगड्यांक दिश मारल्या वरीची निजावन वदेची हत्ये ना वदा म्हळ्यार एक जीव हत्ये केलेले पाप ना ताका जाल्यार ताका पाप जीव हत्ये केल्ल्या वरीची कळ्ळें तशें जावन तूं मालगड्यांक उलय आतां धर्मराय तुगेल्या पशी मालगड न्हय तूं ताका निंद करी म्हूण कळ्ळें कृष्णान सांगले कुडले अर्जुन कसं करता धर्मराजाक सुरकताक बद कोप येशिलो आनी बहुनिंद करता तो तूं क्रूरू त्वं दशंसः त्वं कृतघ्नः त्वं निर्वीर्यः परुषं वद म्हणून म्हळ्यार तूं क्रूरू तूं कृतघ्नो तूं निर्वीर्यो केन्नाय तूं पळय तो बद्दल कोणाक उलयना कसली जाल्यार वो ताका उलयता तूं केन्ना पळय रे दुसऱ्यांक हंगसितलो कट उतर उलयतलो तूं अण्ण म्हूण आमकां कसलें सूख आशिल्लें ना न्हय तूं म्हाका कसलें मिगेल गांडीवा कसलें निंद केल्लें तुका अर्हत आशिल्लें तें ना न्हय भिमानपणी म्हाका निंद कोरीत आशिल्लें हांव आयकत आशिल्लें त्या म्हळ्यार ताणें आमकां आजतय रक्षण केलां आतांय तो पुराय विराल वट युद्ध करता तूं पुराय जनान तें करनी हें करनी आनी करनी दुसरें करनी म्हूण निंद केलेलें मात्र आनी आमी पळय आमी चितलें आशिल्लीची आमकां रानां वचचें तशी केल्ली तुगेल दिवता पिशे निमतीची थंय आमी कितले कश्ट भोगलींची तुगेल निमती तुगेल बायल आमगेल बायल ती पुराय जनाली तिगेले अपमान जाल्लेले तुगेल निमती सर्व जाल्लेले तुगेल निमती आमी कश्ट भोगली म्हूण नाका जाल्लें उलयलो खंय तो कळ्ळें कडे रे कृष्ण म्हूण उलयता तागेले पाप परिहार जालें न्हय कडेर आत्ता तागेले खड्ग काडता काय तो कृष्ण वापास निमगे तिके कसले तो खड्ग काडल्यात वापास ते खड्ग काडले न्हय कशें खातीर हांव आत्महत्या करूंक येता म्हणटकीर अर्जुन कित्याक म्हणटकीर कडे रे अर्जुन म्हणटकीर पळय तो बद धर्मिश्ट न्हय ताका निंद केल्ले तागेले वध केल्या वरी जालें न्हय ते वदेक वध न्हय म्हूण तूं सांगू पुरो जाल्यार मिगेल मात्यान तूं गुरूंक म्हळ्यार गुरुजनांक मालगड्यांक निंद केल्या वध केल्या वरी म्हणटना हांव वध केलेले चुकी जालें न्हय तशें हांव न्हू प्रायश्चित कसलें देहांत म्हळ्यार मिगेल देहा हांव कैद करून घेवचें प्रायश्चित म्हूण हांव आत्महत्या करता म्हणून कडे रे तो सांगता काय कसं न्ही कृष्ण मतिपूर्वं देहहानात् पापं महत् अवाप्यते मतिपूर्वं देहहानात् मतिपूर्वं म्हळ्यार पळयात एकक पंत आम्ही न्हंयची दंड्यार चमकत रस म्हूण लेख्या अकस्मात पडली म्हणजे ते दुर्मरण म्हणून घेता म्हणून बंडेपात्र राबून तो गुड्डी मारल्यार ते आत्महत्या म्हणून घेता गोत्तसून आत्महत्या करून घेतल्यार पळय ते महापाप
इत्याक म्हण म्हळ्यार आमकां देह दिवची कसो लेख परमात्मान धर्म अर्थ काम मोक्ष सिद्धी करून घे म्हूण देह दिवचे. आतां ते सिद्धी करचे पयशी फुडें ते देह देवान आमकां दिल्लेलो देह आमकां गुतना ते देह दिलेलो उद्देश कसो म्हणून जे देवा गुत तसो ते उद्देश कसो की देवान दिलेलो कश्ट बगू की सुख बगू की दुसऱ्यांक चांग करू की वायट करू कसो की एक उद्देश आसा आमगेले कर्म फला निमती जावन त्या शरिरा एक उद्देश कळ्ळें साधन करू की कसं खातीर देवान देह दिला म्हण कोणाक गोतू ते मध्यंतू ते देह आमी हानी करून घेतला रे देवान कसो उद्देशा देह दिलेले ते उद्देश परिपूर्ण करना नातला रे देवाला जर आमी कृतज्ञ जालेत ताजे तितले होड पाप कसले ना म्हूण म्हणटा आनी म्हणटा तो मात्यज देहम तू कुरु च आत्मप्रशंसनम तुका ताकाय एक शास्त्रान तूं ताकाय एक ते आत्महत्या करून घेना नशी तुका तूं आत्महत्या करून घेतल्या बरी जेवच्याक शास्त्रान तूं ताकाय एक निवारण सांगिल्लें आसा सांगता पळय तुका मात्यज देहम तूं आत्महत्या करून घेवं नाका कुरु च प्रशंसनम तुका तूं खंडबट्टे वगळसून घे हांव अशी हांव तशी हांव हें केल्लें हांव तें केल्लें म्हणून तें तुवें तुका मारून घेतल्या बरें इत्याक म्हूण म्हळ्यार रे पळय मालगड्यांक उलयला रे तांकां वध केल्या बरें आमकां आमी होगळसून घेतल्या रे आमी आत्महत्या करून घेतल्या बरीची म्हणून तो सांगता तेदना अर्जून अहंकार हाण घेता की अंगान तूं आनी सांगता की हांव तागेल गूण पुरे होगळसून घेता की कसो न्ही म्हण म्हळ्यार हांव तशें केलां हांव अशें केलां हांवें हें केलां हांव तें केलां म्हाका किरीटी म्हळ्यार म्हाका धनंजय म्हळ्यार म्हाका हांव उत्तर कुरू थंय वचून युध्द करून येयला धर्मरायल राजसूय याक जाय जाल्यार तितले संपत हाडलेले हांवें कर्णाक अपमान केलेले कर्णा सम उल्लयिल्लें हांव इंद्राल वचून इंद्राल वटू स्वर्गा वचून सर्व मंत्रास्त्र शिकून येयलाव किराताल वटू किरात रुपार येयले रुद्राल वटू युध्द करून पाशुपतास्त्र घेतिल्लें हांव म्हणून एक न्ही दोन न्ही हांव चूर सांगेल तुमकां गोत सर अर्जून म्हळ्यार कसो न्ही म्हणून तागेल गूण तो होगळसून घेता कळ्ळें तेदना ताणें ताका मारून घेतल्या बरें जाल्लें कळ्ळें आतां अर्जुनाक कृष्णा पुरती शरण येयल्या बरें जालें अर्जुनान म्हाका तें गोतस हें गोतस म्हणलेलें कसो की एक अहंकार आशिल्लो पळय सुरवेक गीतोपदेशान तूं तागेलो ಸ್ವಲ್ಪ अहंकार गेल्लो आतां ह्या उपदेशा निमती ताका कळ्ळें की म्हाका निजावन धर्म म्हळ्यार कसो म्हणून गोतना पुरे गोतशें म्हूण लेखिल्लो जेवो कृष्ण मेगेल मार्गदर्शक होता आनी सांगिल्लें तशी हांव आयकूं का म्हणून संपूर्ण तो कृष्णाक शरणागत जाता तशीची कृष्ण कसले सकडी करून घेव का ते अर्जुना कडेन त्या पळय करून घेतरच पळय तशी धर्मरायाक हें कसलें गोतना न्हय कडे ताका आनीक कोप आसता अर्जुनाल वयरी सांगता की हांव आसून कसलें प्रयोजन ना तूं इतलें पळय म्हाका उलयलें न्हय हांव रान्ना वता म्हाका प्रयोजक म्हणला न्हू तूं हांव रान्ना वता तुमगेलो राब्बना युद्ध तुमी गेलवयाचे म्हगेलो आशिर्वाद आसा भीमराय जावो तूं युवराजू जा म्हणून कडेन रे कृष्ण कसो करता धर्मरायाक फटोवन धरता की आनी सांगता की पळय अशें कारण अशें पुराय जाल्लें म्हणून अर्जुनूय धर्मरायाल पांयार पडटा की अण्णा म्हाका क्षम दी म्हणून धर्मरायाक ಸ್ವಲ್ಪ संतोश जाता दोनी भावांकय पळय कृष्णालो अनुग्रह आशिल्लो देखून ओडापत्तो कसो न्ही अर्जुनान ताका मारचें आनी वंचन आशिल्लो अर्जुन ताका कडगान तागेलो इगळ कातरता आशिल्लो हागेलो इगळ कातरून घेता आशिल्लो अर्जुन वय बे जाल्यार मागीर महाभारत जेवचें आसवें ना न्हय कृष्णा पुराय गोतस न्हू खंयचे वेळा कसो जाता म्हणून ताका जेवका आशिल्लो उपाय कृष्णूची प्रेरण दिवन करयत पळय आमकां प्रेरण दिता मनाक तांकां येद्रा दुखुनूची सांगली कृष्णान तांगेली तितली योग्यता आमी करनी न्हय जाल्यार खंय कृष्णालो अनुग्रह आमी पात्र जाल्ल्यांची म्हूण जाल्यार रे आमगेल्या मनांत आमी कशी चोल कांबळेल प्रेरण दिता म्हूण जाल्यार तो ते चांग प्रेरण दिता म्हूण जाल्यार रे मनांत बरी चांग प्रेरण येता म्हूण जाल्यार कृष्णान आमकां मोगू केला म्हूण सांगून लॅक कळ्ळें आतां तांकां बारी संतोश जालो की परमात्माक भारी ಹೊಗಳಿಸಿಲ್ಕೈ ಮಳಿಲಿಕೈ ತವಯಾಸಮ ಕೋನು ಹರೇ ಹಿತೋನಹ ತುಗೆಲ ಮಣಕೆ ಹಮ್ಗೆಲ್ ಹಿತ ಪಳೈತಲೆ कोणसाची कृष्णा म्हूण म्हळिल्लीच कळ्ळें मागीर अर्जुनाक युधिष्ठिरान आशिर्वाद केल्ले अर्जुनान युधिष्ठिराल पांयार पडलो कडेर युधिष्ठिरान ताका पटोवन धरली की आशिर्वादय केले की बस युद्धाक कर्णाल विरुद्ध जय पावनू येवका म्हूण सांगून ताणें सांगून पेटोवचें आसा कोणें दुर्योधनान हाणें युधिष्ठिरान कोणाक
अर्जुनाक. तशी अर्जुनू आता वापास युद्ध करूक वत्ता म्हूण सांगून ओप्पीक घेतला अर्जुनानं कोणालागी आनी वता युद्धाक. कडे कृष्ण म्हणटा राब ಸ್ವಲ್ಪ आमगेल घोड्यांक पळय घोड्याक पेट्टू जायना नातील सल घोडे रतू घोडो सारथी पुरे श्रेष्ठचे अर्जुनाक ध्वजू सकडी खंयच्या काही पेट्टू जेवची म्हणना त्या कडेरी युद्धा कडेची युद्धा नंतर कळटा आमकां कसं म्हूण. तशी त्या आतां कृष्ण सांगता राब रथा घोडे पुरे ओमटेल्यात न्हू तांकां उदा पिबया तण घालया म्हूण मागीर पुरे कोरून आनी वचा युद्धाक म्हूण. तेदन कृष्ण अर्जुनाक उडगास करतके इत्याक म्हण म्हळ्यार आतां अण्णा लागीं सांगला पुरे सांगला मागीर नावे ताका दिसतकय कसं न्ही अर्जुनाक तम शंकितम कर्ण जये स्विन्नगात्रम हरिस्तदा कर्ण ಗೆಲ್ಲುವದಕ್ಕೆ ನಾಕಿ म्हूण सांगून मनांत संदेह येता ताका कळ्ळें ಸ್ವಲ್ಪ संशय येता हांगा हूम येतकय कडेरी कृष्ण ताका संकीर्त्य पूर्वकर्माणी नरावेशम विशेषता पळय तूं सामान्य न्हय तूं नर म्हळेले मुनील आवेश तूं कळ्ळें मिगेले शक्ती तुगेले आंगांत आस आमी पुढे नरनारायण जावन आशिल्लीची तूं नाका तूं अर्जून जावन आयिल्लें नंतर कितले सकड साधन केल्लें म्हूण सांगून तागेले प्रत्येक ताण वगळसून घेतलें मात्र ताण वगळसून घेतील कसो लेक म्हाका हांव मारून घेतलें बरी म्हूण म्हळ्यार कर वट्रासे वगळसून घेतील न्हू मना होर न्हय न्हय. आत्त कृष्ण ताका पुराय उडगास करता ताणें तागेलें साधन सांगून घेतिल्लें तर कृष्णाला तोंडा दुखून तो पुराय आयकता कसं साधन केलां म्हूण अर्जून. तशें ताका ಸ್ವಲ್ಪ आंगांतू ಸ್ವಲ್ಪ धैर्य येता कळ्ळें स्थिर धैर्य म्हणटा पळय तें येता. तशी तन्नी येताची मुखारी कृष्ण तेन्ना म्हणटकी अर्जुना उडगास असो तुका पुरे तुगेले शक्तीचे परिचय करून दिला हांवें उडगास करून दिला. तूं कर्णाक दिश मारताच म्हणून प्रतिज्ञा केला जाल्यार एक विशय हांव तुका सांगता ताका मारचें म्हळ्यार सुलभच म्हूण लेखू नका. भुंयचेरी तुगेल्या पशी चूर चडची उत्तम धनुर्धारी म्हूण येता कळ्ळें. तूं राजसूय यागा कालांत सर्व भूमंडलाची राय सलवाय न्ही तशीची वैष्णव याग दुर्योधनान करतना ताणें सगळेची भरतखंडाच्या रायाक सलवायला कळ्ळें. आनी कसं म्हळ्यार काशी राजा लागीं तुगेल्या वरीची तूं पळय एकलो जावन युद्धा वता तशी काशी राजाला एकलो जावन युद्धा वचून तागेले दुवे हाण दुर्योधना आवरडीक करून दिला कळ्ळें. आनी हांव एक पंद ताणें जरासंधाकय सलवायला म्हूण येता कळ्ळें. तशें जावन तुका समान की तुगेल्या पशी ಸ್ವಲ್ಪ चडकी म्हूण येता. आत्त कसं जाला म्हूण म्हळ्यार एक अनेक अपाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार दुर्योधनाल तर्फीन जगदेक वीर जावन वरला म्हळ्यार तो एकलोची भीष्माले द्रोणाले नंतर पूर्ती जबाबदार तागेले वैर पडला देखून भारी जाग्रतेर युद्ध करता तो कळ्ळें. अनेक कसं म्हूण म्हळ्यार दुर्योधनाले प्रितीच्यो जाल्यार दुर्योधनाल म्हणके वायट न्हय तो कसं की एक तागेले अन्न रुणाक पळोवन तागेलें अन्न खाल्लेलें देखून भीष्म द्रोणादीन सकड केल्ल्या वरीची तो एक दुर्योधना प्रती उल्लयना नाशी सभेन तूं द्रौपदी अपमान करतना सकड तो बीन उत बसला ते भीष्म द्रोणय बसल्याची इत्याक म्हळ्यार दुर्योधनाल अन्न खाल्ला म्हणून इच्छावन तो धर्मिष्ठ कळ्ळें मस्त सत्कार्य केला ताणें. कर्णाल इतलो व्हड दानी कोणय ना म्हणून भूमंडलांत सगळे प्रसिद्ध जाला तो. आज तूं ताका मारलें म्हूण जाल्यार तुगेलें कीर्ती आचंद्रार्क पर्यंत म्हणटा पळय तशी इत्याक म्हळ्यार त्या व्हड कर्णाक अर्जुनान मारला जाल्यार अर्जुनू सर्वश्रेष्ठ म्हूण सांगून कडे कृष्ण तो अर्जुन म्हणके कृष्णा आव तूं मिगेल हित सांगतलो म्हाका मिगेल मार्गदर्शक पुरे आत्त म्हणला न्हू हांव तुगेलें की कृष्णा हांव तें नमून नमगत तुका तशें तूं म्हाका कसल करता म्हूण सलहे दिता ते एक चूर चुक्कन अशें हांव करता कळ्ळें. अनेक कसं म्हूण म्हळ्यार कर्णाक हांव मारता म्हणूय हांव लेखना तुगेलो अनुग्रह आसल्यार हांव कर्णा खंडीत मारतलो म्हूण म्हळ्यार धैर्य म्हाका आसा. तशें हांव तूं म्हाका आशिर्वाद करी तूं म्हाका अनुग्रह करी सीदा कर्ण खंय आसा पळय पांडव सैन्य नाश करता पळय थंय कृष्ण अर्जुनाल रथ चमकलो वापास संकुल युद्ध म्हळ्यार वट्रास वटा वट मान घेता आसाची भीम तो कर्ण कशी आमगेले सैन्य नाश करता भीम तशी तांगेले सैन्य नाश करता रस कळत. तशी भीम आयलो म्हूण म्हणले कुडले पुरे जन धांवताची तेमाय कसं गोतस्वे कौरवालान तो ಸ್ವಲ್ಪ जन बरले पण तांणी भीमा पळील कुडले धांवता रसच काही कळ्ळें. जल्लरी कितले की कौरवांक म्हळ्यार ते दुर्योधनाल बावंडा मारले की ताणें ते दुसरी
त्या वेळाक ताका गांडीवाचे ध्वनी ऐकले म्हळ्यार अर्जुन युद्ध आयलो म्हणून ठेंकार ऐक पडता नवे तेदन मना धैर्य जलके ताका युधिष्ठिरू क्षेम जावन शिबिरान ताका कसले चड पेट्टू जायनी तशें जावन अर्जुन संतोषार युद्ध आयला आम्ही 4 जण पुरोची युधिष्ठिर जेव्हा का म्हणना युद्धाक हाव अर्जुनु नकुलू सहदेव आम्ही 4 जण पुरोची म्हूण सांगून लेखत कयतो आम्ही 4 जण ಒಟ್ಟು जावन युद्धा करूया अर्जुन पळयता भीम खंयस म्हणून त्यांचे तिकडे युद्ध येतरस दुर्योधन कसं करता भीमा ಒಟ್ಟು युद्ध करी म्हणून शकुनिक पेटयता कळवे शकुनी येऊन भीमाल ಒಟ್ಟು होड युद्ध करतरस भयंकर युद्ध जाता भीमाकनी शकुनिक म्हळ्यार भीम मात्र कशी काही गोतस्व कितले एक नमने चंदकोरनी युद्ध करता म्हळ्यार कसले मानसिक तुमुल ना कसले टेन्शन ना कसले ना तागेल सारथी विशोकालेगी चंदकोरन परडी मारन हास्य कोरन चंचन चंगचंग हासची तशी उत्तरांनी उल्लोन पळय ते युद्धभूमीन तू तशी एक नमने कुशालेरी उल्लन कोरन युद्ध कोरका म्हणजे तागेले मना स्थैर्य कशें सुका पळय तो विशोकाले उलयतरस हासतरस आनंद पावतरस शत्रू सैन्य तशी नाश करता येद्रा आईले बिरांक पुरे मारता पळय रथाचे ते उजवाडच नवे ध्वजा चिन्हे निमती कोळका शत्रू कोण मित्र कोण नानतला अपुरी मरचेत नवे म्हणून विशोकाला सांगता काय या कर्ण पर्वांत येता आता कर्ण पर्व नवे अंतू येतरस महाभारतांतू कಡೆ ರೀ ಶಕುನಿ ಐಲೋಚಿ ಶಕುನಿ ಒಟ್ಟು ಮಳೆ ದುರ್ಯೋಧನ ಶಕುನಿ ಪಟೇಲ ते भीमाल ಒಟ್ಟು युद्ध करी म्हणून तद आसदत तम शकुनी स सैन्य तागेल सैन्य घेऊन येला काही कळवे दुर्योधनान ಸ್ವಲ್ಪ तागेल भावंडाक काही पेटयला काही भीम शकुनीक रक्षण करायचे म्हणून सांगून भीम आणि शकुनी युद्ध करताचे त्या युद्ध करता एक ಸ್ವಲ್ಪ वेळाच युद्ध ते काय ओढ जायनी भीमाने शकुनिक भीमान तक्का तागेले बाण सोडलेले पेटा भीम पळे काही अगत्य तई मान ताणे गदेन मारनो दिश मारलेले नानतला रे ताणे धनुर्वेदाची शिकिल तो कळवे भीम धनुर्विद्या पारंगत तो कळवे तासल बाण सोणू कर्णाल रतू पुड्डी केलं काही तागेल हाता दुखून म्हळे शकुनील रथ पुड्डी केलं की शकुनील हाता दुखून बिल्लू बाण पुरे कातरसून घालून निरायुध जल नव्हतं नेलार पडलं म्हणले कुडल्या मारी तशील नव्हता का जाल्यार मारणी काही ताणे इत्याक म्हण म्हळ्यार न जग्नी मांस्तम सहदेव भागम प्रकल्पितम स्वेन अक्षगोष्ट्याम म्हळ्यार द्यूत खेळणं अपमान केलेलं न्हू शकुनीन हांक पुरे तेन्ना भीमान म्हणून सहदेवा तू शकुनी मारी अर्जुना तू कर्णा मारी आव दुर्योधन दुशासन आदी सर्व कौरवांक मारता म्हणून ताणे मांडतो करून घेवचें नवे केदां ना उडगास आसले रे तुमकां सभे द्यूत जावन अपमान जावन भायर वतना कळ्ळें त्या प्रतिज्ञा करतर वच्चे आनी तांगे लागीं सांगूस थंयची सभेन तूं आनी आनी रान्ना वच्चें म्हूण म्हणटना पुरीजनाला सांगून वच्चें हांव हाक्क मारता हांव ताक्क मारता अर्जुन अमके मारता सहदेव अमके मारता म्हूण तेदन ताणें सहदेव शकुनी मारता शकुनीन सहदेवा लागता मरचें म्हूण ताणें सांगचें आसा तशें जावन ते पळय मुर्ची पडला श्वास मांत्रस जाल्यार हो मार वचना सहदेव तागेलें युद्ध कोरून मारो म्हणून दुर्योधन येता शकुनी उबारून तागेलें रथार घालून वता कळ्ळें म्हणून दुर्योधनाला 10 जण भाव शकुनील ಒಟ್ಟು इली पळय तांणी भीम तामकां मारता म्हणून भैयानाची भीमाला एदरातकून धांवलीन तांणी त्या वेळाक भीमा लागीं अर्जुन कृष्ण इलीची भीम निमगी तिकी कशी आसा धर्मरायो म्हणून अण्ण कशी आसा अण्णा म्हाका आशिर्वाद कोण पेटयला कर्णा मारे म्हणून म्हणटना भीमा धैर्य जालें कळ्ळें तशी भीम आतां वापस युद्धाक वता अर्जुन येयलो भीम येयलो सकट जन आयलीची न्हय आतां युद्ध करका म्हूण सांगून बाय सरतना कर्ण येयलो तांगेल तर्फीच पुरे पांडवांक पळोवन धांवता आशिल्लीची भीम अर्जुन कृष्ण परस्पर उलोवन घेवन धर्मरायो सौख्य म्हूण कळ्ळी नंतर भीम तो मुखार युद्धा वता अंजाण कर्णाले एदराक अर्जुन आनी कृष्ण येताची युद्धाक तेन्ना अर्जुन म्हणटा की कृष्णा तूं म्हाका कशी सारथ्य बैसून घेतला पळय तशी आमगेल मामू शल्यस पळय तो पळय कर्णाल गोड धांवडायतरस भारी चंद सारथ्य करता तो बाई न्हय भारी सक्षम जावन सारथ्य करता म्हूण थंय वर तांगेले तर आमी युद्ध करुया तुगेल सारथ्य शल्यार सारथ्य मिगेल सामर्थ्य कर्णाल सामर्थ्य पळोवया म्हूण कृष्ण जायता म्हणटा
कर्णाला रथ बरतरस आणि दोग जणय कर्णा मार्का म्हणले दृढ निर्धार करून येतरसच म्हणून दूर दुखून शल्य आकळले पळीत काही शल्य कळव्या तक्का कर्णा पळील जैन आशिले सुतपुत्र अशी तशी म्हणून कडेरी तकांड दुखून एद्दोळते सरत्य करताना दुर्योधन आलकत्री प्राण सोडू जल रे तयार अस म्हणून सांगून कळला आणि भारी महावीर यो म्हणून शल्याक तागेले युद्ध पळून कळला तक भारी मेचवला काही शल्यू आता ताका निंद कोरचे ಚಾರೆ ಕೊರ್ಚೆ ಪುರೇ ಸೊಳ್ಳತಾನೆ खैतर म्हळ्यार युधिष्ठिराक दिल्लें ना उत्तर ताका तत्तवळ तेजोवध करतो रस्ता उरलो न्हू म्हणून त्या विसरून गेल्या वरी जाल्या ताका म्हणटकय कर्णा तूं अर्जुनाक मारता म्हूण एक प्रतिज्ञा केलेली न्हय पळय काल येयली म्हूण दिसता म्हाका अर्जुन तुगेले दिकडे येतरस जाल्यार एक कर्णा ह्या लोकांत अर्जुना एदीर सुतल कोणेय नांची देव यक्ष गंधर्व कोणेय नांची जाल्यार तूं एदुरसीत म्हणून म्हाका गोतस कळवे मात्र न्ही जय जय म्हणून शल्य सांगता म्हळ्यार आतां शल्यान तशें सांगचें शल्याला मरण लाग येयला मरका जाल्यार रे पुराय जनाले एक कसं सकट घेवन येयला तेजी पूर्ती जावका म्हणस पापा कळसो भरच्यो पापिश्ट जनाक पापा कळसो भरच्यो म्हणस म्हणटा पळय आमी तागेले थोडे बाक आसा तागेले पाप भरली कुडले मरता तो ते दोळती अशी उसळटा म्हणून म्हणचे आसना तशीच शल्यू कृष्णा उलयत की पळय कृष्णाकय तूं मारता म्हणून म्हाका तस भीष्माक द्रोणाक कृपाक अश्वत्थामाक कोणाकय दाखोवचें जैनान तितली चड पराक्रम तुगेलें आसा म्हणून म्हणटरस तुका सारथ्य करूं म्हाका भारी खूश जाता पळय अर्जुना पळयल कुडलें आमगेलें सैन्य धांवन गेल्ले जाल्यार तूं हें अर्जुना मारून दुर्योधना खातीर सगळी हे हस्तिनावती हे भरतखंड गेलवून दुर्योधनादी तागेले खातीर तूं युद्ध करी शल्यान तशें उलयतना कर्णा भारी खूश जालकय म्हळालकय तूं मेगेल ओटू या ना म्हणलेलें आतां तूं म्हाका बारी प्रशंस केलें न्हय म्हाका तूं गौरव दिल्या बरी जालें कळवे सगळी प्रपंचांत आतां मेगेल इतले आनंद कोणाकय ना म्हूण म्हणटरस अर्जुन मेगेल्या पाशी व्हड सर्वश्रेष्ठ धनुर्धारी म्हण गोतस जाल्यार दुर्योधना संतोष दिवपाक हांव अर्जुना मारूंक जाल्ला आनी हांव रक्कना म्हाका घेवन वच तागेले येद्राक म्हूण जालें दोन जण येद्रा बद्रा रथ दवरून युद्धाक राबल्यांची दुर्योधन कर्ण एकलोचे अर्जुन आल्या द्रास म्हूण सांगून तागेले बावंडा ಸ್ವಲ್ಪ जनां पेटयत कय कडेर भीम तांकां आड दिवच्या वता भिमा लेद्राक रब्बूक तांकां कोणाकय जातवे ना न्हय तेंचे वेळाक सात्यकी थंय सुशेणा मारला म्हळ्यार कर्णा लेद्राकाची जल्वे आतां दृष्टद्युम्नाल पुत्ताक हाणी मारलेलें न्हय कोणाक कोणे कर्णान पांचाल देशाची पुरे कोप्पून कर्णाल वयर युद्ध आयलींची शिखंडी जनमेजयु युधामन्यु उत्तमौजस दृष्टद्युम्न आनी 5 जन ಒಟ್ಟೂಚೆ कर्णाल ಎದುರ ಯುದ್ಧ ಆಯ್ಲರಿ ತಂಗೆ ಪುರೆ ಧೌಂಡೈತ ಕಿತ್ಲಿ ಪಂತ ಆಯ್ಲಿಂಚಿ ಕಿತ್ಲಿ ಪಂತ धावन गेल्लींची मुन्ना कडेरी तांणी 5 जणांना वापस येतना सात्यकी पांचाल सैन्य येयले कडेर म्हणटना ಒಟ್ಟು ಸಂಕುಲ ಯುದ್ಧ ಜತ್ನ ತುಮಲ ಯುದ್ಧ ಮಂಟ ಒಟ್ಟು ಮೇಳನ ಯುದ್ಧ ಕೊರ್ಚೆ तेदना अर्जुनाकनी कर्णाक द्वंद्व युद्ध जयिना दुशासनु दुर्योधनु तांणी पुराय येयलींची हांगेल ಒಟ್ಟು मारून घेवच्याक त्या वेळा भीम धावन येयलो दुशासना पळोवन भीमाक आनी दुशासनाक द्वंद्व युद्ध जाता कळवे दुशासन निचावन तोवय गदा युद्धांतूय प्रवीण धनुर्युद्धांतूय प्रवीण भीम कशी मारता तो चुकून घेता कळवे तेदन भीम म्हणटा की हां दुशासना मेळना तूं म्हाका भारी खुश जालें कितले काळ तुका मारका प्रतिज्ञा केले हांव तुका मारता म्हणून तशी तुका आज मारचे दीस लागेलो मारचे वेळ लागेल म्हणून म्हाका कळ्ळें मिगेल द्रौपदी कळवे तूं तिगेल ते कॅस धरून तांडून हाडलेले पळय ते पाप आनी तो हात म्हाका आजी काही उडगास हांव म्हणला न्हय खंयच्या हातान द्रौपदील केशराशी आप्पळ कितें हात म्हूण घालता म्हूण आज हांव म्हूण घालता खंडीत तुका विसरून गेला की जेवो जाल्यार म्हाका विसरना म्हण म्हणकी कडे दुशासन चाळयत की हांव कसले विसरता हांव विसरनी इतें द्रौपदी म्हणले कुडले म्हाका मस्त विशय उडगास येता तुमकां आमी लक्षाग्रह घालतना तुमी विंद्रावरी पोंड करून सुरंग करून धाविलीत न्हय मागीर रान्नांतू तशी सांगता पळय तो रान्नांतू वन्यमृगावरीची रांतुले प्राणी कशी असता तशी जीवन केलेलें न्हय
मागे तुक्क मेळ्ळी कंची वकल हिडिंबी म्हण म्हणलेली राक्षसी नमे जावन द्रौपदी तुमगेल बायल म्हणटा न्हू कोण ते तिका गेलून वारडीक करून घेतले अर्जुनान नमे जाल्यार तुमकां पुराय जाणां तेगेले वयर राशी जायनी मे आं जेवो तुगेल आम्म कशी तशीची माईंची बरी सून येजल नमे ती काही 5 जनांना निमती तुम्ही 5 जण जेलिलीची म्हणटाची ही काही 5 जण बामण जेलीत नमे घ्या शकुनीन कसं की एक ती गेल वैरी दही दवरलेलं दिकून कितकी आमगेला आसतना अंतू दासी जेवण राबले पुऱ्या म्हाका उडगास आसा म्हणून कळ्ळें रे भीम ताका प्रत्युत्तर दिता मात्र तोंडान उत्तर उलयलें रे भीकर युद्ध करता रसाची मध्य मध्य दुशासनो भीमाल बिल्लू कातोर घालता हा किरकिर जाता रस कडेर म्हणटा कोपयलो म्हणले कुळ्ळे गद घेवन दुशासनार वैरी उडलोची उड्डून एक प्रकारान दुशासनाल रथाचे ग्वाडे पुरे मारलो दोन्ही पंत ते गदे पेट्ಟ मारनो दुशासनाकर तर्दकून तोग्गु पोಡ್ತೈ पोडची तशी केली काही पळितना पुराय जन राबून पळितरस कसं जाता येता म्हळ्यार भीमान प्रतिज्ञा केलेलं गोतच न्ही कसं जालें म्हूण पुरे जन राबून पळयता कसं जाता रस पळयता काही भीमाल तोंड पळोवचें जायना की 2 दोळे उज्ज तांबड जावन गेला पुराय जना भंय जाता एकले उलयनाची दुर्योधन जेवो अन्यकलो जो कोणेय उलयनाची कಡೆ भीमूची तई रब्बून पळोवचें दुर्योधन तई युद्ध करचो स्तब्ध जाला तवई तितले भिल्लां पुराय जना सांगता काही भीमू लाय जाल्ले तूं हांगा येयले तुगेले द्रक तक मारका म्हूण लिखील हांवें गे तुगेलो मोगा भाव हांव कसो करता पळय म्हूण तई अश्वत्थामू कृपू कर्णू पुराय धांवन येयल्यांची तांगेल रतारे जाल्यार भीमा एदुरसू शक्ती कोणाकयना तशी घोर भयंकर जावन दिसता रस भीम सीदा कशी सिमू हस्ती वयर पडता पळय तशी चमकलो काय दुशासनाल गळ्या धोर न्हू दुशासना तसले तुका पुरे उडगास आसा न्हय इतले उडगास आशिल्ले तुका हांव प्रतिज्ञा केलेले उडगासच की तुका मार न्हू तुगेले हर्दी सिगूळ न्हू तुगेले रगत पित्ता म्हणलें उडगासच की पळया आज हांव तशी करचें कोण म्हाका आड करता तुका कोण वंचयता म्हूण हांव पळयता म्हूण म्हणलें की आनी दुर्योधनाल दिकड पळोवन सांगचे दुर्योधना 8 दीस फुडें युद्धा पळय दिवसू उलूक म्हणून एक कोल्ल्या पेटयलें न्हय म्हळ्यार कोल्ल्या नांव तें उलूक कळ्ळें उलूक म्हणलें तागेले एकलो जन दुर्योधनाल ताका दूत जावन पेटयलेलें आनी एक म्हाका संदेश पेटयलेलो न्हू तुवें कळ्ळें ताका तसल्या युद्धा याची म्हणलेलें वरी गे आज हांव ताका तसून युद्ध आयला तुगेले बावाले हर्दे तुगेले द्रक सिगूळ न्हू रगत भायर काडता की ना म्हूण पळय तागेलें रक्तपानय करता कळ्ळें आतां पळयलें तूं तागेलो दोळो कशें जाला म्हणून वंचे येना म्हाका म्हूण लल्ले तशी तोंड केला न्हू ताणें तूं वंचयत पळय तुका 7 दीस यो घनघोर दृश्य न्हय पुरे जना एक नमने कसल जत्त म्हूण कळना नशी एक नमने कसं की एक माय केल्ल्या वरी तांगेले वयर कसं की जादू जाल्ल्या वरी नुत्त स्तब्ध जावन राबल्यांची त्या वेळार भीम दुशासनान नेलार पडयता तागेले गळ्यार पाय दवरता आनी सुरवे उज्जो हात कतरतकय आनी म्हणटकी द्रौपदीन मिगेले सांगिले मिगेले केस कोण आपळ भीमा तागेले हात सुरवे तूं नेलार पाडोवका म्हणून म्हळ्यार हांव प्रतिज्ञा केलेले तुगे हात मोडटा म्हणून द्रौपदीले केले न्हय म्हूण सांगून तो सुरवे तागेले हात कत्तोर उडयता तात्पर्य निर्णयांतू मध्वाचार्य सांगताची भीमान तागेले हात तांडून निकळान घाल्लो म्हणून कळ्ळें हात कोप येवन तांडून निकळान घाल्लो कडेरी मागीर कसो करतो आक्रम्य कंठम च पदोदरे अस्य तो कसो करता दुशासनान नेलार पडयला तागेले गळ्यार पाय दवरला निमिष्य पश्यन मुखमात्तरोषा विकोशम आकाश निभम विदाय महासिमस्योरसी संचकान सीद पट्टार उडून बसलो काही गळ पायान वतला पट्टार उडची म्हूण ते दिम्मेन पट्टार बसल्या बरें जाल्लें आनी तागेलें तोंड पळोवन गरगरान पळयत रस दिगो एक खडग काडली काही आनी तागेले हर्द्याक घावन सोडले म्हळ्यार ताणें म्हणलां न्हय हांव तुगेले हर्दे बेतून रगत भायर काडटा म्हूण तशी हर्दे बेतो का जाल्यार हर्दे सिगूळ का न्हय ताणें तागेले खडगान एक पंत खडग घाल्लेले कळ्ळें हर्दे निकळान घाल्ली खंय ताणें आनी तेदना रगत चल्ल निवसळटा न्हय आतां धोर न्हू वंटान तूं म्हळ्यार तोंडात दवरता कळ्ळें कशी
अंतोही सांगला आचार्यानी कृत्वास्य वक्ष्यस्युरुत्सत्तटाकं पपौनि कामं त्रशितो अमृतोपमं ओढ एक रक्ताचे मड कोरनो कळव्या त्या एक ताने इल्जन गट 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 अमृत पिता पळय तशी व रगत पिल्ल्यावरी दिसके दुःशासनाक डोळो गुंतरस गरागरा म्हण नित्राण जाला तका तक्का पुढे केलेले दुष्टकर्म पुरे वा उडगास करतरस तू कसं केलेले म्हणून संस्मारयामास पुन्हा पुन्हा भ्रशम तू केलेलं पुरे उडगास करतरस कळव्या आणि पुढे कसं केलंय तू आमकं कसं केलंय या पुढे सांगता दुष्टकार काम उडगास करता तो पिल्लुकै आमका आश्चर्य दिसच्या पूर्ण वांगा कसले भीमू रगत पित्वे नर रगत पिवचे तसलवे मानव मांस मानव रगत पुरे कोण पित्ता त्यांनी पुरे नर भक्षक राक्षस नव्हते विमान कशी वायुदेवाल अंश जाऊन येऊन ताणी कसले अशी केल्या म्हणून ताजे खातीर मध्वाचार्य सांगता दंतांतरम न प्रविवेशतस्य रक्तम ह्यपेयम पुरुषस्य जानता ताणे पिल्ल्यावरी दक्कईल्या म्हळ्यार प्रतिज्ञे केला हांवें ते सत्य करतरच म्हणून दक्कईले शिवाय ताणे पिल्लेले रगत तगेल ಒಂಟಾ दुखून एक थेंब भितर वचनिके अशी तोंडार घालून घेतरस पिंत कळवे तथापि शत्रु प्रतिभीषणाय पपा विवास्याद पुनः पुनः भ्रशम जल्लरी आम केल्ली प्रतिज्ञबद्ध केल्ली आणि दुर्योधनादी शत्रूंक जोर भयेन जावं कामेगेल विशयांत म्हूण सांगून वापस ते रगत आईल तशी पिल्ल्यावर दाखोवन घेता कळवे आणि तागेल मनान तेदन कसं येता म्हूण म्हळ्यार नरसिंहाल उडगास चतके कोण नरसिंह हिरण्य कशिपूले पोट्टांत तुले अंत पिसून घालेल नरसिंहाल उडगासो ताका येवन भक्तीरी नरसिंहाले मन्यू सूक्त तो सांगता म्हूण मुखारी स्त्री परवांतो गांधारी निमगोचास मिगेल तू एक मनुष्य जावन मनुष्य रक्त कशी पिल्लो म्हणून तेदंतान सांगोस रुधिरम न व्यतिक्राम दंतोष्टम मे अंबा माशुच्या तू कसले दुखू करू नका मिगेले रगत मिगेले वंटा दुखून एक थेंब भितर वचनी म्हूण सांगून ताणें सांगोस तशीची नरसिंहाल उडगास येवन मन्य सुक्त सांगतर असत कयतो ते कशी पळय ಕೆಲವ ಅದು ಗದಗಿನ ಭಾರತ ಮುಣಸ್ ಕುಮಾರವ್ಯಾಸಾಲೆ ತಂತು ಭೀಮು ದ್ರೌಪದಿಗೆ ರಣರಂಗ ಆಡ್ತಾ ಮನಸ್ಸು ಅಂತುನ ಮಹಾಭಾರತ ತಾತ್ಪರ್ಯ ನಿರ್ಣಯ ಅಂತೂ ಇನ ಮಹಾಭಾರತ ಅಂತೂ ಇನ ಜಲ ಗದುಗಿನ ಭಾರತ ಅಂತೂ ತಾಣೆ ಕುಮಾರವ್ಯಾಸ ಅಂತ ಶಿಬರಿಲ್ಲ ಕಸಮಳ ತಿಕ್ಕ ರಣರಂಗ ತಾಂಡು ನಾನು ತಿಗಲ್ ದಾವೆ ಪಯ್ಯನ ದುಶಾಸನ ते मेल्लेल दुशासना मस्तीसीनु तागेल पय्यार तिक बसकारान घेवन ताणें म्हणलेलें न्हय तागेल अंतान नाही तागेले रक्तान तिगेले केस वल्ल करून ते हाड्डान तिगेले केस ओळोवचे म्हणून प्रतिज्ञे करूं आसा म्हणून ते गदुग भारतान तशी करतकय तो कळवे मागीर पोट पिंदून तज्जे अंत मत तिगेल पंतीरी फुल्ला माळशी तिगेले केसाक माळतकय पळय ते कसं खातीर सांगला म्हळ्यार तो मन्यू सुक्त सांगता म्हूण म्हणलेलें आसना ताजे खातीर ते कुमारव्यासान एक कल्पना करून सांगला तशी केल्लो भीमू नरसिंहदेवान दवे जांगेर लक्ष्मी बसकारान घेवन पय्यारी हिरण्यकशिपूक निदान अंत पिसून घेतल्या बरें दिसले म्हूण सांगून साक्षात लक्ष्मी नरसिंहशी दिसलो म्हूण सांगून तांणी सांगचें जाल्यार ते तशी कसलें ना हांगा महाभारतानी तात्पर्य निर्णय पडिल्लो आमकां महाभारतांतूय कसं की सांगिल चेडवणी जाल्यार तात्पर्य निर्णय आणतो ते अशीच म्हूण मध्वाचार्यान सांगला तांतू मध्वाचार्य कसं सांगताचे म्हूण म्हळ्यार मन्यू सूक्त सांगताचे ताणें एक यज्ञ मानसीक यज्ञ केल्ले म्हणून भीमान ते रगतच पळय तेंची यज्ञांत अर्पण करचे सोमरस म्हूण लेखून कय त्याची रगत काणू मन्यू सूक्त म्हणटा नरसिंह देवाक ते युद्ध म्हणलेले एक यज्ञ नरसिंहाले उडगास करून नरसिंह ते यज्ञाक देव मन्यू सूक्त सांगून ते रगत सोमरस म्हूण म्हणलेले एक अनुसंधान करून भीमान अर्पण केल्ले म्हूण सांगून म्हणटाचे ते दोळतय मन्यू सूक्त देवलोकांत मात्र अध्ययन परंपरेन तशिल्के
अध्ययन करचे म्हूण हो वायुदेव भूलोकांत कोणाकय मन्यू सुक्त अध्ययन नाशिल तिद्दोळतय हो वायुदेव जलल दुखून तक्का पुरोस्मरण असतं देवतेंक पुरितांनी कोण कसलं इत्ते पुरोस्मरण तांतो भीमाक हे वायुदेवा पूर्व विस्मरण जेवचे म्हणून इथे म्हणारे ब्रह्म वायू समान स्तर अरसचे देवाल नंतर लक्ष्मी नंतर तन्नीची तशी तसल ते वायुदेवाक मन्यू सुक्त ते शिकिले वेदाध्ययन तई केल्लें ताका उडगास आशिल्ले भीमान वेदाध्ययन करतना मन्यू सुक्ताचे येना जाल्यार भीमूय सर्वज्ञ म्हणटात न्हय वायुदेवूय देवाल्या बरीची जाल्यार देवाल म्हणके स्वतंत्र न्ही देवूच ताका म्हळ्यार तवय देवाक अधीन जावन आसचो म्हूण ताका ते मन्यू सुक्ता ज्ञान आशिल्लें आत रक्तपान करतना ते उच्चारण केलें की ताणें निजावन कसलें म्हळ्यार रक्तपान करलेलें न्हय न्हू ताणें ते रगत काणू ते एक सोमरस म्हूण म्हणलेलें अनुसंधान करून ते मन्यू सुक्त सांगता युद्ध म्हणलेलें यज्ञभूमी म्हूण लेखून युद्धरंग यज्ञभूमी म्हूण लेखून ते नरसिंह देवाक अर्पण करता कळ्ळें ते दोळतय भीमान सुरवेक सांगिल्ली देखून त्या भूलोकांत मन्यू सुक्ताक द्रश्टार भीम म्हूण जल्के तशी मन्यू म्हळ्यार कोण नरसिंह देव तशी ते पुरय सांगा दुःशासनाक मारनू भीमू रगतू पिनी जल्लल विषय यो म्हूण सांगून तशी आत तो भीमसेन सांगता काय मिगेल प्रतिज्ञा आजी सत्य जल्ली अन्नेक कसलें हांव म्हणलेलें नवें कसलें खंयची स्त्रीय मिगेल खंयचे पुरुषान मिगेले बायलेक रडयला की तांगेल बायलो पुरे विधवे जावन रडू शूर करताची म्हूण गे आजी मिगेल बायल पती युक्त जल्ली कळ्ळें तेंची खंयची स्त्री धरले आमकां रडयला सतांनी पुरय तांगेल स्त्री पुरय पती विहित जल्लींची म्हळ्यार पतिरहित जल्लींची म्हूण तो सांगता काय कळ्ळें तशी भीमान हांगा दुःशासनाक मारलेलो विशय येता कर्णाक हे पळोवन भारी दुःख जाता जाल्यार कसलें करूं जायना ताका पुरे स्तब्ध जाल्ल्यांची कळ्ळें द्रोळ्ळो खंय तो रडतना शल्य म्हणाल काय तूं इतली सूक्ष्म कसले जाल्ला युद्ध म्हळ्यार या पळय असोचीची कळ्ळें दुःशासनाक मारता म्हूण भीमान प्रतिज्ञा केलेले भीम प्रतिज्ञा पुरय करच्यो तसलोची आतां अर्जुनूय तागेली प्रतिज्ञा पुरय करता जाल्यार तुगेलें युद्ध तूं करूं का तुगेले रया खातीर कळ्ळें आतां एकलो न्हू तूं वचूचें कशें करचें बस दुर्योधनाल भविष्य तुगेलें आत्ता बस आमी अर्जुनान आशिल्ले कडेन वचा युद्ध करुया म्हूण तेच भितर वृषसेन पांडव सैन्यादी कडेन येतर आशिल्लो भीमान आशिल्ले कडेन आयलो खंय कळ्ळें येवचे ताणी येवचे पांडव कैस तांकां पिडन दिवचे खंय युद्धांत कळ्ळें त्या पळयलें कुडले अर्जुन भीम थंय दुशासनाल कसं की जातरच न्हू भीमाले म्हूण अर्जुन वृषसेनाले येद्रा येता खंय आनी ताणें कर्णाले म्हणूच खंय कसं न्ही तूं मेगेले पुत्ताक तूं मेगेल मागशी मारलेलें नवें तुगेल पुत्ता तुगेल दोळे द्राक मारता म्हूण प्रतिज्ञा केलेलें नवें ಸ್ವಲ್ಪ वेळो युद्ध जालें तांगेल मद्दींतू कडेर वृषसेना ताणें मारलें अंचाण दुःशासनाल मरण पळयलें अंचाण कर्णान वृषसेनाल मरण पळयलें जोर रडलो खंय एक पंत मागीर त्या दुखान ताका कोपू येयलें आतां सीदा तो अर्जुनाल वटो युद्धा वता हें अर्जुनाल न्ही कर्णाल युद्ध पुरजनागूतच ताजे अंत्य कसलें कर्णाल मरण म्हणून ते युद्धा विशयी कसलो म्हणलें आमी पायच्या दिसाक पळया आजी सांगिल्ली ही सर्व महाभारत युद्धाची काणी मध्वांतर्गत श्रीकृष्णाल चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.